आरो जे आहेत त्यांनी पहिलंच कबूल केलं की माझ्याकडनं चुकी झाली. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्क्रुटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्क्रुटनी चालू होते, मग लोक ऑब्जेक्शन घेतात. मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या. जे 11 वाजता स्क्रुटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी 3:30 वाजता लावले. याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या. त्यांचं असं मत आहे, आम्ही ॲफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो. एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो? आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला. आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4:30 वाजता हा ज्यावेळेला वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली. अशी एका लेडीजनी तक्रार केली, ती मागे उभी आहे. त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं, तर त्या म्हणाल्या नाही मला माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती, तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती. मी म्हटलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागवलं नाहीत तुम्ही, 2 मिनटात आलं असतं. तर त्यावेळेला मॅडम गप्प झाल्या. याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे. CCTV फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाहीत तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही. खरं तर आमचं मत आहे हे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजेत, कारण चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आमचा एक उमेदवार आहे, त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला त्याची बायको बरोबर 10:30ला इथे आली. पण ज्यावेळेला ती 10:30ला आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोकं नाश्ता करत होती, पण ती पण बिचारी तिथे बसली. आणि 11:05ला ज्यावेळेला सगळी लोकं टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं. त्यावेळेला ती म्हणते नाही 11:05ला आलात. अहो पण ती महिला त्या हॉलमध्ये 10:30लाच आली ना. जर एखादी महिला 10:30ला हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राह्य केला पाहिजे. आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे, नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. याचा अर्थ जाणून बुजून आरो नेमले गेले. तुम्हाला आठवतं आहे का, आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका. आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगतोय. हे असे भ्रष्ट अधिकारी, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे अधिकारी हे ज्यावेळेला निवडणूक प्रमुख होतात ना त्यावेळेला मग ते त्यांच्या नगरसेवकांचे, त्यांच्या मंत्र्यांचे आदेश पाळतात. आणि हे जी तरुण पोरं आहेत ना जे आत्ता फॉर्म भरतात त्यांचं करिअर 5-5 वर्षासाठी बाद करतात. याच्यापेक्षा मोठं राजकारण काही नसू शकतं. आजची घडलेली घटना ही चुकीची आहे आणि याच्या बाबतीत सौरव राव यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही उद्या आदरणीय राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटू. आज सकाळचे सर्व CCTV फुटेज हे चेक करावेत आणि ज्या मॅडमनी चूक केली 11 वाजताच्या आधी जे काही फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते कायद्याने लावले नाहीत म्हणून त्यांच्यावर FIR दाखल व्हावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत, आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही निर्णय तो कळवू तुम्हाला.